रामराम। मी प्रवीण जाधव विगर बायोटेक तर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे इथे सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, आज आपल्यासोबत आहेत विगर बायोटेकचे नॅशनल हेड श्री घंटावर सर। नमस्कार। त्यानंतर साई ॲग्रो एजन्सीज आर्नीचे संचालक श्री स्वप्नील भाऊ जगताप आणि आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत त्यांच्यासोबत श्री शरद भाऊ भालेराव हे सुद्धा आपल्यासोबत आहेत। शरद भाऊंनी यावर्षी विगर बायोटेकचं रम्या रिसर्च टूर किती पॅकेट लावले? 15 पॅकेट लावलेले आहेत। आपण सध्या रम्या टूरच्या प्लॉटवर आहोत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही व्हरायटी रम्या टूर व्हरायटी त्यांना कशी वाटली। नमस्कार शरद भाऊ। नमस्कार। रम्या टूर कशी वाटली आपल्याला? छान आहे ना, चांगली वाटली। म्हणजे तुम्ही आतापर्यंत म्हणजे शेती करत आहात, त्याच्या आतापर्यंत भरपूर व्हरायटी लावल्या असून तुम्ही ना, त्या व्हरायटीपैकी ही व्हरायटी तुम्हाला चांगली वाटलेली आहे। आणि या व्हरायटीवर इतर वाणापेक्षा रोग कमी येते, बरोबर आहे? आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जे दाण्याचं प्रमाण आहे 4 ते 5 दाण्याची शेंगा आहे याच्यामध्ये, आणि शेंगा पण भरपूर लागलेल्या आहे। हे आपण इथे प्लॉटवरच आहोत। कमी पाण्यात सुद्धा हे चांगलं येते, भरपूर लागलेला आहे। मस्त शेंगा अशा भरून आहे। विगर बायोटेकची रम्या तूर आपण इथे पाहत आहोत। भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहे याला, आणि दादा जे म्हणत आहे इतर वाणापेक्षा याच्यावर रोग पण येते, रोग कमी येते, मर रोग कमी दिसायला लागले, मर रोग कमी येते इतर वाणापेक्षा। यावर्षी आपण 15 पॅकेट लावलेले आहेत। पुढच्या वर्षी आपण किती पॅकेट लावणार आहात? पुढच्या वर्षी तर मी जवळपास 30 पॅकेट लावणार। 30 पॅकेट रम्या तूरचे आपण लावणार आहेत। तर शेतकरी बांधवांनी ही व्हरायटी लावायला काही हरकत नाही। तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता आपल्या शेतकरी बांधवांसाठी? ही व्हरायटी चांगली असल्यामुळे सर्वांनी लावायला पाहिजे, म्हणजे लावायला काही हरकत नाही। नाही। तर शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपलं जर तुरीचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्यांनी विगर बायोटेकची रम्या तूर हे लावायलाच पाहिजे। धन्यवाद।